जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे ते संजय राऊतचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, जय भवानी, जय शिवाजी। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे मिलन कोणाचा करायचं, अरे मिलन कोणाचा करायचं काय? खाली डोकं वर पाय। आता तुम्हाला एक सांगतो, त्याची सवय आहे पळून जायची. कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा. खाली डोकं वर पाय। जय शिवसेना, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। काहीच आमचं नियोजन होतं. आज शिवरात्री महाशिवरात्री आहे, तो आणतो सगळे, तो आणतो साई भक्त आणि शिर्डीमधले किंवा तालुक्यामधले सगळे लोक तो आणतो. शिवरात्रीच्या पूजेमध्ये याच्यामध्ये व्यस्त होते, कोणाला काही याच्यामध्ये काही नाही. पण आम्हाला कल्पना भेटली का तो आणतो. एकनाथ शिंदे गटाचे काही लोक तो आणतो. संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारणार, आंदोलन करणार शिर्डीमध्ये असं कळालं होतं. शिर्डी पोलीस स्टेशनला आम्ही ते सांगितलं की असं जर त्यांनी केलं तर आम्हाला प्रत्युत्तरात आम्हाला ते आंदोलन करावं लागेल. आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं बाबा इथं होणार नाही. पण आम्हाला नंतर जी बातमी भेटली की तो गपचित तो आणतो त्याला आंदोलन करणार आहे शिवाजी पुतळ्यापाशी. त्यासाठी आम्ही राहता पोलीस स्टेशनला आलो, त्यांना पण निवेदन दिलं, त्यांना पण सांगितलं की बाबा असा असा विषय आहे आणि ते आंदोलन करू आले, त्याला प्रत्युत्तरार्थ दाखल आम्ही पण आंदोलन करणार आहे. आणि आम्ही इथं आलो पोलीस स्टेशनला तर आत्ता काय आलं का तो आणतो नेते कोणीच आले नाही आणि हे नाही, फक्त कार्यकर्त्यांना पाठवलं इथं. आणि कार्यकर्त्यांच्या ते म्हणजे पूर्वीपासून आम्ही सगळे एकत्रच काम केलेलं आहे आत्तापर्यंत. कार्यकर्त्यांनी जेव्हा जागणार हे लोक सगळे, आणि कार्यकर्त्यांना तो आणतो कसं वेटीच धरायचं आणि कार्यकर्त्यांची कसं वापर करायचं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि हे सगळं तो आणतो जग जाहीर आहे, तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी आज मी तो आणतो निलम गोरेंच्या विषयाला एवढा पुळका आहे, तर यांच्यामधले सगळे कार्यकर्ते माझ्या सांगत त्या टायमाला तर गोडियाची बिल तो आणतो बाळू जाधवून दिले असन, मी दिले असन, सचिन कोतेने दिले असन, तर आम्ही स्वतः बिल द्यायले गोडियाचे. त्याच्यानंतर नाना बावकेने तो आणतो काही बिलं द्यायले. आणि तसं पाहायला गेलं तर मंदिर गेट 3 नंबरच्या शेजारी तो आणतो. लुटेंचं दुकान आहे, तिथं पण तुम्ही विचारू शकता. तिथून हार प्रसाद हे घेतलं तो आणतो, मी स्वतः घेऊन दिले तो आणतो, त्याचे पैसे सुद्धा कधीच दिलेले नाही. या अशा निलम गोरे आणि त्यांनी तो आणतो काय आज त्या टायमाला तो आणतो. मला चांगला आठवतो, कमलाकर कोते मी आम्ही सगळे होतो आणि खडेवाले बाबा होते. त्यात तिथं तो आणतो एक लेडीज मॅटर होता, तो आणतो. त्या लेडीज मॅटरमध्ये कोणी सेटलमेंट केली, कोणी पैसे खाल्ले त्याचं सुद्धा ओपन झालं पाहिजे. त्यानंतर एक ते भिल्ल समाजाच्या मुलीचा एक मॅटर झाला होता, तो सुद्धा तो अर्ध्यावर सोडून का बरं गेला तो आणतो काय. तर हे असे बरेचसे प्रकरण आहे आणि त्यांच्यासाठी आमचे शिवसैनिक त्यांचा पाठिंबा घेतात तो आणतो. त्यांना सगळं माहिती असून पण ते म्हणतात संजय राऊत काय असेल त्याच्याशी साईबाबाला माहिती आहे. पण एक गोष्ट का हा विषय तर तो आणतो सगळ्या शिर्डीला माहिती आहे का तो आणतो कोतेबाब मॅटर आणि ती काय शन्नू काहीतरी शन्नू काळे प्रकरण होतं, त्याच्यामध्ये पण यांनी इंटरेस्ट घेतला होता. त्या टायमाला किती पैसे घेतले आणि काय केलं त्यांनी आणि ते मॅटर कसं मिटलं याची पण चौकशी व्हावी. खांद्याला खांदा लावून त्यांच्या निलमताई बरोबर थांबलो मी. पण त्या ताईंनी काल उद्धव साहेबांवर असे चुकीचे आरोप करणं हे ताईंना पटतं का? ताईंना हे माहीत नाही का तुम्ही जेव्हा शिर्डी देत होत्या तेव्हा आम्ही तुमचे दर्शनची बिलं आम्ही भरले, ताई तुमचे नाश्त्याचे जेवणाचे रूमची बिलं आम्ही भरलेले. आम्ही फाटके कार्यकर्ते जर असलो पण आम्ही साहेबाचे एक निष्ठ जातीवंत कार्यकर्ते. तेव्हा ताईंनी उद्धव साहेब आरोप करताना हजारच विचार करावा आणि उद्धव साहेब आरोप करू का नाही करू म्हणते नाही, काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून चुकीचे आरोप करू नये हे ताईंना विनंती आमच्यावाली. नाही तर आम्ही हे सगळं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. त्याविषयी उबाठा गटाचे संजय राऊत जे प्रवक्ते आहे तिने जी खालच्या भाषेत त्यांच्यावर जी टीका केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज फक्त शिवसेना उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने राहता पोलीस स्थानकाला निवेदन दिलेलं आहे. मात्र जोडेमारो आंदोलन करणार होते. नाही, जोडेमारो आंदोलन वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं. फक्त ठरल्याप्रमाणे आम्ही निवेदन देण्यासाठी इथं सर्व शिवसैनिक जमा झालो होतो. मात्र तुम्हाला समोरच्या गटावर कोणी विरोध झाला आहे? विरोध करणं हे पक्ष संघटनेमध्ये चालू राहणार. प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची ताकद दाखवण्याचा अधिकार आहे. तुमचं आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटाने हाणून पाडली? नाही, हाणून वगैरे काही पाडलं नाही. आम्हाला जे करायचं होतं, आम्हाला फक्त निवेदन द्यायचं होतं, ते आम्ही मान्य पोलीस निरीक्षकांना ते निवेदन दिलेलं आहे. निलमगोरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. जय भवानी, जय शिवाजी. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो.
कुणाचा? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा.